हुर्रा रे हुर्रा! राम राम मंडळी, ही पाठीमागं सगळी मंडळी बघा बसलेली आहे शिमग्याच्या निमित्त. आज मी सडवली गावात आलोय. श्रीदेव अचलेश्वराच्या आज खुणा काढायच्या आहेत. पालखीच्या खुणा काढायच्या आधी गाऱ्हाणा घातला जाता, त्यासाठी सर्व मंडळी आता जमलेली आहे. काय करतो तुम्ही या? अच्छा, पालखीच्या वाटेवर फुलं टाकतो काय स्वागतासाठी? हो हा. पालखी आता निघालेली आहे. आता इथं खुनेच्या जागेवर आलेलो. या मैदानात पाठी खुना काढणार. तर हे गावकार त्यासनी विचारतो, ही सर्व फुला कशा टाकलेली? या फुला टाकलेल्या मळीतून देव नाचणार, त्याच्यातून तो खुणा काढणार आहे. इथं खुना काढणारच नाही. इकडं सगळा फिरलोय मी, पण खुना खय दडवलेली आहे. माझा अजिबात कल्ला नाही आहे. आणि इथं या बघा, खूर मारून शेवटी पालखी पुन्हा काढलेली आहे. शेवटी पालखी पुन्हा काढलेली आहे. ही बघा, देवीची खुणा यशस्वीरित्या पार पडलेली आहे. आता ह्या सगळं इथं गावकरी मंडळी जमलेली आहे. हे गावकारत ह्यासनी माझा एकच प्रश्न आहे की ही जी तुम्ही खुणा काढतो ही का म्हणून काढतो? देवाचं सत्व पाडण्यासाठी आणि गावाचं सुख म्हणण्यासाठी ही खुणा घातली जाते. आणि जी व्यक्ती खुणा लपवते ती याबद्दल तुम्हाला काही सांगते काय? ती व्यक्ती आम्हाला काही सुद्धा सांगत नाही. फक्त ज्या दिवशी खुणेवरती देव नाचत असतो त्यावेळेला ती संगाती असते. खुणा काढल्यानंतर देवाने ती खूर पकडून सिद्ध करते की देवाने खुणा काढली म्हणून.